नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज खूप विद्यार्थ्यांसाठी आनंदाची गोष्ट आहे की आज एसएससी मार्फत एमटीएस या पदासाठी मित्रांनो जाहिरात आलेली आहे, नोटिफिकेशन आलेले आहे। बघा मित्रांनो, या ठिकाणी एमटीएस मध्ये मित्रांनो एसएससी मार्फत जे काही एग्जाम होतात, टोटल एग्जाम होतात, त्यामध्ये एसएससी ने भरपूर काही यामध्ये एग्जाम पॅटर्न मध्ये चेंजेस केलेला आहे, म्हणजे बदल केलेला आहे। त्याच माध्यमातून मित्रांनो या ठिकाणी सुद्धा एमटीएस मध्ये खूप काही बदल आहे, खूप काही चेंजेस आहेत, ते आपण या ठिकाणी मित्रांनो आजच्या लेक्चर मध्ये बघूयात। मित्रांनो एमटीएस म्हणजे काय मित्रांनो, एसएससी मार्फत होणारी ही परीक्षा आहे। मित्रांनो जे मुलं एसएससी जेडी ची तयारी करत असेल, ग्रुप डी ची, त्यांना मित्रांनो ही एग्जामची तयारी करायला काही या ठिकाणी मित्रांनो खूप फायदा होईल, तयारी करायला पाहिजे। या ठिकाणी एमटीएससी सुद्धा ज्या मुलांचे एसएससी जेडी चे पेपर झालेले असतील त्यांच्यासाठी आणि सर्वांसाठीच मित्रांनो लागू होतो, कारण की 10वी पासवर या ठिकाणी तुम्हाला फॉर्म फिलअप करता येईल। चला मित्रांनो आपण या ठिकाणी टोटल बदल बघूयात। मित्रांनो बदल प्रथमतः नंबर 1 यामध्ये चेंजेस आहे की एमटीएस मध्ये मित्रांनो डिस्क्रिप्टिव्ह पेपर होता आधी, तो या ठिकाणी रद्द करण्यात आलेला आहे। बघा मित्रांनो, आपण या ठिकाणी आरजे मॅथ या टेलिग्राम चॅनलवर मी टोटल या ठिकाणी नोटिफिकेशन मित्रांनो टाकून दिलेलो आहे। बघा मित्रांनो, प्रथमतः या ठिकाणी जे डिस्क्रिप्टिव्ह पेपर होता, जे लिखित स्वरूपात होता, थेरोटिकल, तो या ठिकाणी रद्द करण्यात आला। त्यानंतर मित्रांनो टोटल या ठिकाणी वॅकन्सी आहे, टोटल या ठिकाणी वॅकन्सी 10,000 प्लस वॅकन्सी आहे मित्रांनो, म्हणजे मित्रांनो आणखी यामध्ये वाढ होईल ही शक्यता आहे। 100% या ठिकाणी वाढ होणार आहे, 10 ते 15 20 हजार पर्यंत या ठिकाणी पद वाढू शकतात। त्यानंतर मित्रांनो ही कॉम्प्युटर बेस्ड सीबीटी टाइप एग्जाम होणार आहे। कशा पद्धतीची एग्जाम होणार आहे? सीबीटी, कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट या माध्यमातून होणार आहे। आपण विशेष या ठिकाणी कोणकोणते चेंजेस आहे, कोणकोणते बदल आहेत, ते आपण विशेष या ठिकाणी जाणून घेऊया। मित्रांनो प्रथमतः एक गोष्ट या ठिकाणी तुम्हाला मी आठवण करून देतो की एसएससी ने या ठिकाणी ग्रुप डी, म्हणजे या ठिकाणी जे ग्रुप डी आता सध्याची एग्जाम चालू आहे त्यामध्ये एसएससी ने पॅटर्न चेंज केला मित्रांनो, म्हणजे सब्जेक्ट नाही, पॅटर्न म्हणजे काय? एसएससी ला मित्रांनो आधी 25 मार्कासाठी मॅथ, 25 मार्कासाठी रिझनिंग, 25 मार्कासाठी जीएस आणि 25 मार्कासाठी हिंदी लँग्वेज। तर या ठिकाणी मध्ये काय मित्रांनो, एसएससी ने या ठिकाणी 20 प्रश्न 40 मार्कासाठी, म्हणजे एक प्रश्न 2 मार्कासाठी। त्याच पद्धतीने मित्रांनो एसएससी ने सीजीएल मध्ये पण खूप काही या ठिकाणी चेंजेस केले, त्यानंतर सीएचएसएल मध्ये आणि आता यानंतर एमटीएस मध्ये पण खूप चेंजेस आहे। चेंजेस नंबर 1 आपण या ठिकाणी बोललो की बाबा ही एग्जाम डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपाची आहे। त्यानंतर मित्रांनो एक आनंदाची गोष्ट ही असेल की ही एग्जाम मराठी माध्यमातून सुद्धा होणार आहे। कशातून मित्रांनो? मराठी या लँग्वेज मधून सुद्धा आपल्याला एमटीएस ची एग्जाम या ठिकाणी देता येईल। त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी काही चेंजेस आहेत पेपर विषयी, ते आपण बघूयात, म्हणजे पॅटर्न विषयी। या ठिकाणी एमटीएस मध्ये प्रथमतः मित्रांनो या ठिकाणी 2 सेक्शन असणार आहे। सेक्शन 2 म्हणजे 2 भाग असतील। प्रथम जो भाग असेल मित्रांनो, प्रथम असणार आहे मॅथ, सेक्शन नंबर 1 मॅथ आणि रिझनिंग असणार आहे मित्रांनो, मॅथ आणि रिझनिंग। या ठिकाणी मॅथ असणार आहे मित्रांनो 20 प्रश्न असणार आहे, रिझनिंग सुद्धा 20 प्रश्न, या ठिकाणी तब्बल 20 प्रश्न असणार आहे आणि एका प्रश्नांसाठी 3 मार्क असणार आहे। एका प्रश्नांसाठी किती मार्क? 3 मार्क हे असणार आहे सेक्शन नंबर 1 मध्ये मॅथ आणि रिझनिंग। त्यानंतर मित्रांनो सेक्शन नंबर 2 मध्ये असणार आहे मित्रांनो या ठिकाणी इंग्लिश लँग्वेज अँड कॉम्प्रेहेन्शन। काय मित्रांनो? इंग्लिश लँग्वेज अँड कॉम्प्रेहेन्शन सेक्शन नंबर 2 मध्ये। तर त्यानंतर जीएस, इथं सुद्धा मित्रांनो तोच पॅटर्न असणार आहे, सेम 20 प्रश्न 60 मार्कांसाठी, इथं सुद्धा 20 प्रश्न 60 मार्कांसाठी। पण इथं मित्रांनो एक गोष्ट खूप महत्वपूर्ण आणि लक्षात घेण्यासारखी आहे की फार मोठा या ठिकाणी चेंजेस आहे, तो हे बघा, या ठिकाणी मॅथ आणि रिझनिंग मध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही, बिलकुल मॅथ आणि रिझनिंग मध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही। पण या ठिकाणी मित्रांनो इंग्लिश लँग्वेज आणि जीएस जनरल स्टडी या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग आहे 1/3। किती मार्किंग? निगेटिव्ह मार्किंग किती? 1/3।
त्यानंतर मित्रांनो एक या ठिकाणी बदल महत्वपूर्ण हे असेल की या ठिकाणी मॅथ अँड रिझनिंग हे मार्क यांचे मार्क फक्त क्वालिफाय होण्यासाठी मॅथ अँड रिझनिंगचे मार्क या ठिकाणी ग्राह्य मानण्यात येतील आणि मेरिट अंतिम निवड इंग्लिश आणि मित्रांनो जीएस वर असणार आहे. इंग्लिश आणि जीएस वर अंतिम निवड विद्यार्थ्यांची या ठिकाणी होणार आहे. मॅथ अँड रिझनिंग फक्त आणि फक्त क्वालिफाय असणार आहे. म्हणजे मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही मॅथ आणि रिझनिंग मध्ये पास असाल तेव्हाच तुमचे हे पेपर सुद्धा चेक करण्यात येईल, पेपर नंबर 2. आणि या ठिकाणी टाइम असणार आहे मित्रांनो इथं सुद्धा 45 मिनिटं मॅथ रिझनिंगला आणि इंग्लिश लँग्वेज अँड कॉम्प्रेहेन्शन आणि जीएस याला सुद्धा 45 मिनिटं असणार आहे. बघा पुन्हा रिपीट करतो, मॅथ रिझनिंग या ठिकाणी मित्रांनो मायनस सिस्टीम नाही, फक्त क्वालिफाय असणार आहे हे 2. ओके, 2 या ठिकाणी सब्जेक्ट म्हणजे सेक्शन नंबर 1, सेक्शन नंबर 2 मध्ये हे अंतिम मेरिट साठी हे मार्क ग्राह्य मानण्यात येतील. त्यानंतर पुढे मित्रांनो या ठिकाणी टायपिंगची सुद्धा गरज नाही आणि टायपिंगची सुद्धा या ठिकाणी गरज नसणार आहे. आधी टायपिंग वगैरे लागायची, या ठिकाणी पीएटी होणार आहे. आणखी पीएटी म्हणजे फिजिकल, ते फक्त हवालदार या कोस्ट गार्ड साठी जो कोणी या ठिकाणी विद्यार्थी अप्लाय करेल त्याला या ठिकाणी पीएटी सुद्धा द्यावी लागणार आहे. ओके मित्रांनो, बघा मित्रांनो त्यानंतर तुम्हाला एक गोष्ट की ही एक्झाम मित्रांनो 10वी पास, इयत्ता 10वी पास झालेला टोटल विद्यार्थी या ठिकाणी याला ही एक्झाम देता येणार आहे. टोटल मुलं देतात. जीडी मध्ये एक लिमिट असतं मित्रांनो, हाईट, उंची वगैरे वजन हे गोष्ट त्या ठिकाणी असतात एसएससी जीडीला. पण एमटीएस ला मात्र सर्वांना या ठिकाणी 10वी पास झालेल्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी एक्झाम देता येईल. मित्रांनो आपण या ठिकाणी सेक्शन बघितलो मॅथ रिझनिंग, त्यानंतर इंग्लिश आणि जीएस. आता मित्रांनो आपण काय बघूयात की मॅथ रिझनिंग मध्ये नेमके कोणकोणते टॉपिक असतात, कोणकोणते टॉपिक या ठिकाणी आपल्याला अभ्यास करावे लागणार आहे ते आपण आता बघूयात. ओके मित्रांनो आपण या ठिकाणी आता आपण बघूयात की मी तर आत्ताच बोललो मित्रांनो की मॅथ असेल, रिझनिंग असेल, पण मित्रांनो मॅथ, रिझनिंग, इंग्लिश अँड कॉम्प्रेहेन्शन, जीएस हे तर मित्रांनो सब्जेक्ट आहे. पण या ठिकाणी मॅथ ला कोणकोणते टॉपिक असतात मित्रांनो. काही विद्यार्थ्यांना वाटेल की बाबा फक्त क्वालिफाय आहे मॅथ रिझनिंग, पण मित्रांनो इतके सहज आणि सोपं नाही की बाबा क्वालिफाईंग सुद्धा, कारण की मित्रांनो खूप कठीण आहे ते क्वालिफाईंग करणं. म्हणून तुम्हाला वाटत असेल काही विद्यार्थ्यांना की बाबा मॅथ रिझनिंग कडे दुर्लक्ष केलं तरी पण होईल, तर अत्यंत ही चुकीची बाब आहे मित्रांनो. या ठिकाणी बघा मी तुम्हाला मित्रांनो रीड करून दाखवतो. या ठिकाणी आपण टोटल टॉपिक बघणार आहे. बघ मित्रांनो या ठिकाणी मॅथ या ठिकाणी मित्रांनो असणार आहे टॉपिक. मित्रांनो या ठिकाणी नंबर सिस्टीम असणार आहे, संख्या पद्धत आपण ज्याला म्हणतो. त्यानंतर मित्रांनो जे फ्रॅक्शन म्हणजे आपण त्याला म्हणतो अपूर्णांक, पूर्णांक यावर आधारित टॉपिक असणार आहे. त्यानंतर लसावी आणि मसावी म्हणजे हिंदीमध्ये लघुत्तम समापवर्तम, महत्तम समापवर्तक. ओके, हे मस, लस आणि मस या ठिकाणी. त्यानंतर पुढे असणार आहे मित्रांनो या ठिकाणी फंडामेंटल मॅथमॅटिक्स म्हणजे काय, मूलभूत गणितीय क्रिया. मूलभूत गणितीय क्रिया म्हणजे गणितातील जे मूलभूत क्रिया आहे, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, पॉइंट मध्ये, दशमलव मध्ये. ओके, हे टोटल या ठिकाणी आपल्याला यायला पाहिजे. त्यानंतर मित्रांनो आहे बोर्ड मास म्हणजे सिंप्लिफिकेशन. सिंप्लिफिकेशन म्हणजे त्यांना आपण मराठीमध्ये म्हणतो सरळ रूप देणे किंवा सोपे रूप देणे. हा एक टॉपिक असणार आहे. बघा मित्रांनो तुम्ही नोट डाऊन करत जा जे जे मी तुम्हाला टॉपिक या ठिकाणी सांगतोय ते. त्यानंतर मित्रांनो पर्सेंटेज म्हणजे काय, प्रतिशत. प्रतिशत म्हणजे शेकडेवारी किंवा त्याला टक्केवारी सुद्धा म्हणतो आपण. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी लाभ और हानी म्हणजे काय, नफा तोटा. त्यानंतर मित्रांनो अनुपात एवं समानुपात म्हणजे त्याला म्हणतो मराठीत आपण गुणोत्तर व प्रमाण. त्यानंतर मित्रांनो असेल या ठिकाणी काळ, काम आणि वेग. ओके, काळ, काम एक टाइम अँड वर्क म्हणतो आपण, काळ, काम, वेग असणार आहे हा टॉपिक. त्यानंतर मित्रांनो पाईप एवं टंकी हे असणार आहे. त्यानंतर मित्रांनो ऍव्हरेज म्हणजे औसत, त्याला सरासरी म्हणतो मराठीमध्ये. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी असेल साधारण व्याज म्हणजेच काय मित्रांनो, सिंपल इंटरेस्ट, साधारण व्याज. त्यानंतर पुढे आणखी एक टॉपिक असेल मित्रांनो कंपाऊंड इंटरेस्ट, हे सुद्धा या ठिकाणी असणार आहे.
त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी क्षेत्रमिती म्हणजे एरिया हा टॉपिक असेल. त्यानंतर मित्रांनो काही ग्राफ डाटा वगैरे ह्यावर टोटल हे टॉपिक असणार आहे. बघा मित्रांनो या ठिकाणी मी काही टॉपिक मॅथ विषयी बोललो तुम्हाला की मित्रांनो या ठिकाणी एक गोष्ट या ठिकाणी नमूद करावीशी वाटते, कारण की मी बऱ्यापैकी मित्रांनो एसएससी जीडी ची या ठिकाणी बॅचेस कंप्लीट केलो. तब्बल गेल्या 2 वर्षापासून मी एसएससी जीडी ला टीचिंग करत असल्यामुळे मला एक गोष्टी या ठिकाणी अनुभव आहे की एमटीएस आणि जीडी, कोणती जीडी, एसएससी जीडी सांगतोय मी या ठिकाणी. एमटीएस आणि एसएससी जीडी या ठिकाणी मी दोघी एक्झामला मित्रांनो मी या ठिकाणी जेव्हा कंपॅरिझन करतो आणि बघतो तेव्हा मला हे जाणवतं की दोघी एक्झामला सेम सिलेबस आहे, टोटल सेम सिलेबस आहे. फक्त या ठिकाणी एक फरक या ठिकाणी नमूद करावंसं वाटतं की एसएससी जीडी ला हिंदी लँग्वेज आणि इंग्लिश लँग्वेज ऑर मध्ये आहे. तुम्ही हिंदी लँग्वेज निवडू शकतात किंवा इंग्लिश लँग्वेज, पण एमटीएस ला मात्र मित्रांनो इंग्लिश लँग्वेज ही कंपल्सरी असणार आहे. मग टोटल मित्रांनो मॅथ असेल, मॅथचे मित्रांनो जे काही अर्थमॅटिक असेल, म्हणजे मित्रांनो अर्थमॅटिक म्हणजे काही ऍडव्हान्स लेवलचे या ठिकाणी जॉमेट्री नसते, म्हणजे भूमिती नसते. अल्जेब्रा सुद्धा ऍडव्हान्स लेवलचे नाही. एक क्षेत्रमिती म्हणजे बेसिक प्रश्न असतात भूमितीवर, ते या ठिकाणी आपल्याला ते तयारी करावी लागेल त्यांची. त्यानंतर मित्रांनो मी काय या ठिकाणी तुम्हाला सांगत होतो की जीडी आणि एमटीएस चा सिलेबस सेम आहे. ज्या विद्यार्थ्यांनी आता जस्ट जीडीची एक्झाम चालू आहे, जो कोणी जीडीचा अभ्यास करत असेल किंवा एक्झाम झाली असेल, त्यांनी आता मित्रांनो एमटीएस ची एक्झामची तयारी करायला काहीच हरकत नाही, कारण की फॉर्म फिलअप होणे सुरू झालेले मित्रांनो. आणि ही एक्झाम एप्रिल मध्ये होईल, ही एक्झाम एप्रिल मध्ये होईल. तोपर्यंत एकदम बेस्ट आणि छान पैकी तुमची तयारी होते. मॅथचं मी या ठिकाणी बोललो, काय बोललो मित्रांनो, सिलेबस बोललेलो आहे. सिलेबस म्हणजेच काय, टॉपिक या ठिकाणी मॅथचे जे काही असतील अर्थमॅटिक मध्ये ते टोटल मी तुमच्या समोर बोललो. आणि मित्रांनो त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी एक गोष्ट इंग्लिश लँग्वेज अँड कॉम्प्रिहेन्शन, म्हणजे मित्रांनो त्या नोटिफिकेशन मध्ये उल्लेख आहे की इंग्लिश म्हणजे काय मित्रांनो, एक साधारण प्रश्न असणार आहे की त्या उमेदवाराला, त्या विद्यार्थ्यांना की इंग्लिश बाबतीत काही नॉलेज आहे की नाही, इंग्लिश कळतं की नाही, इंग्लिश तो समजू शकतो का, इंग्लिश वाचू शकतो का, वाचन झाल्यानंतर इंग्लिश मधील जे काही स्टेटमेंट असेल, वाक्य असेल किंवा टोटल लेटर असेल त्याला कळतं का, हे नॉलेज या ठिकाणी एमटीएससी परीक्षा विद्यार्थ्यांचं चेक करत असते. त्यानंतर मित्रांनो आपण रिजनिंग बघूयात. रिजनिंग मध्ये कोणकोणते टॉपिक आहेत ते सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी रीड करून सांगतो. आता बघा मित्रांनो रिजनिंग मध्ये काय असणार आहे. रिजनिंग मध्ये मित्रांनो या ठिकाणी नंबर सिरीज, अल्फाबेट सिरीज, हे तर टोटल मित्रांनो कोणत्याही एक्झामला जा नंबर सिरीज आणि अल्फाबेट सिरीज, नंबर अँड अल्फाबेट त्यालाच आपण सिरीज नावाने ओळखतो. सिरीज म्हणजे काय मित्रांनो, सिरीज म्हणजेच काय, 2 प्रकार पडतात, एक नंबर सिरीज असेल आणि एक असणार आहे अल्फाबेट सिरीज. त्यानंतर असेल मित्रांनो कोडिंग डिकोडिंग, त्यानंतर असेल मित्रांनो या ठिकाणी, त्यानंतर आहे मित्रांनो या ठिकाणी डायरेक्शन सेन्स म्हणजे दिशाज्ञान, दुरी असेल. त्यानंतर एनॉलॉजी म्हणजे काय मित्रांनो, एनॉलॉजी असणार आहे या ठिकाणी, हा टॉपिक असेल. क्लिअर. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी पुन्हा आणखी काही टॉपिक आहे जे आपल्याला खूप महत्वपूर्ण आहे मित्रांनो. कॅलेंडर असेल, क्लॉक असेल. मित्रांनो हे बघा मी का तुम्हाला इतकं फास्ट आणि स्पीड मध्ये रीड करून सांगतोय, कारण की आरजे मॅथ या टेलिग्राम चॅनलला मी टोटल नोटिफिकेशन पाठवलेलो आहे मित्रांनो. तुम्ही त्या चॅनलला जॉईन करा, का की जेणेकरून जेव्हा पण कोणत्याही एक्झामची नोटिफिकेशन येईल तेव्हा मी या चॅनलला टाकत असतो. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी खूप बेसिक प्रश्न आहे, व्हर्बल, नॉन व्हर्बल सुद्धा आहे, एज आहे, कॅल्क्युलेशन. एज कॅल्क्युलेशन म्हणजे मित्रांनो प्रॉब्लेम ऑफ एज, म्हणजे त्याला आपण आयु म्हणतो, वयवारी म्हणतो. हे रिजनिंग मध्ये पण आहे आणि मॅथ मध्ये पण आहे, दोघीकडे आहे. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी जे काही जम्पलिंग प्रॉब्लेम ओके रे. त्यानंतर कॅलेंडर, क्लॉक अशा टाइपचे एक जनरल प्रश्न या ठिकाणी आहे, जे की आपण त्या माध्यमातून, आणि कूट प्रश्न मित्रांनो त्यालाच पझल टेस्ट म्हणतो. असे काही जीडी मध्ये जे टॉपिक आहेत ते टॉपिक या ठिकाणी पुन्हा आपल्याला पाहायला भेटतात.
तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी तयारी करू शकतो. जीएस मध्ये काय मित्रांनो, जीएस मध्ये मी पुन्हा एक वेळेस या ठिकाणी सांगतो की स्पीडीचे एक बुक आहे, जे की मी एक एसएससी जीडी विषयी बोलताना एका लेक्चर मध्ये युट्यूबलाच आहे तिथं पण बोललो होतो. स्पीडीचं बुक, त्या माध्यमातून आपण परिपूर्ण या ठिकाणी जीएसची आपण तयारी करू शकतो. ओके, तर मी नोटिफिकेशन पाठवलेलो आहे, तुम्ही ते बघू शकतात. ओके मित्रांनो, आता यानंतर मित्रांनो काही दिवसांनी आपण की एमटीएस ला कशा पद्धतीचे प्रश्न असतात ते 5 5 6 6 10 10 एका टॉपिकवर घेऊन या ठिकाणी आपण टोटल अनालिसिस करूयात. ओके मित्रांनो, थँक्यू, नमस्कार.